नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मी आज आले गारगोटी या ठिकाणी आणि या ठिकाणचे आपण मंदिर आज शूट करते। तर हे खाली दत्त मंदिरा शेजारीच असलेलं हे मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर। तर हे मंदिर कशा प्रकारे आहे ते तुम्ही बघू शकताय। इकडं या बाजूला हे मंदिर आहे। तर चला मंदिर पाहूयात। व्हिडिओला सुरुवात करताना चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी आता आलो आहे मंदिराच्या मुख्य द्वारापाशी आणि यामधून मी आता आतमध्ये जाणार आहे। तर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सभा हॉल बघायला मिळते। सभा हॉल बघितलं तर हे बांधकाम जे आहे ते अलीकडे केलेलं आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आतमध्ये आपल्याला मूळ मंदिर पाहायला मिळते। तर मूळ मंदिराचं बांधकाम जे आहे ते जुन्या पद्धतीचं आहे, फक्त काही बाजू गळत असल्यामुळे इकडे नवीन बनवलेलं आहे। तर हे मंदिर तुम्ही बघू शकताय, अगदी जुन्या पद्धतीचे लाकडी खांब आहेत, बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीचे हे लाकडी खांब दिसत आहेत आणि इकडं आपल्याला हे मंदिर कौलारूच दिसतंय। तर आता आपण आहे मंदिराच्या मुख्य हॉलमध्ये, आतल्या हॉलमध्ये, आणि समोर आपल्याला आल्यानंतर पुढं इकडं गर्भगृह दिसते। गर्भगृहाच्या समोरच्या बाजूला इकडं आपल्याला कासव नेहमीप्रमाणेच पाहायला भेटते, जे प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी असतं। आणि आतमध्ये आल्यानंतर पाहू शकताय सुबक अशी विठ्ठल रुक्मिणींची मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण या बाहेरच्या बाजूला हा आहे मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग झाल्यानंतर तर बघू शकताय तुम्ही। मी आलो त्या समोरच्या बाजूने आतमध्ये आणि इकडं आपल्याला हे बघू शकता, भिंती आहे त्या जुन्याच आहेत। मंदिर खूप पुरातन आहे। बाजूला इकडं श्री संत ज्ञानेश्वर माऊली दिसत आहेत। हा आहे मंदिराचा जुन्या पद्धतीचा दरवाजा आणि या भिंती बघू शकता, या मातीच्या असाव्यात। हा, या पूर्ण भिंती या मातीच्या आहेत, बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीचं याचं या मंदिराचं पहिलं बांधकाम असावं। पूर्ण मातीच्या भिंती आहेत आणि खांब आहे ते पूर्णपणे लाकडी स्वरूपाचे आहेत आणि अशा पद्धतीने हे जुनं मंदिर आहे। आता याला नूतनीकरण केलेलं आहे। इकडे आपल्याला जवळजवळ 6 खांब पाहायला मिळतात। समोर आल्यानंतर हे द्वारपाल आहे दोन्ही बाजूला आणि इकडल्या बाजूला आल्यानंतर आपल्याला शिरोमणी नामदेव महाराज दिसतात, श्री संत नामदेव महाराज, आणि इकडं संत तुकोबा महाराज, आणि याच्या बाजूलाच इकडं आपल्याला संत शेना महाराज यांचं मंदिर दिसतंय, छोटंसंच या मंदिराच्या बाजूलाच असलेलं। आणि वरती श्री गणेशाची प्रतिमा आहे, जी प्रत्येक मंदिराच्या समोरच्या बाजूला असते। आणि थोडं आतमध्ये आपण पाहूया आणि आपल्याला आतमध्ये बघू शकताय श्री संत शेना महाराजांची सुबक अशी संगमरवरी मूर्ती दिसते आणि आतमध्ये विविध देवदेवतांच्या प्रतिमा आहेत। मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण बाहेरच्या बाजूला जाऊयात आणि अशा पद्धतीनं या मंदिराचा व्ह्यू आहे। तर हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। या गारगोटी येथील मी बरीच मंदिरं शूट केलेली आहेत। जर कुणाला ही मंदिरं आवडली असतील तर त्यांनी सर्व मंदिरं चॅनलवर येऊन नक्की पहा। चला तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।